UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील, मला खात्री, संजय शिरसाट यांचा दावा। तर फडणवीस सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं विधान। महाविकास आघाडीत सीएम कोण हे 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सांगणार। काँग्रेस नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असेल तर तसं जाहीर करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता, राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ। मराठवाडा विदर्भासह राज्यात भाजपच्या आशा पल्लवीत। भाजपला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील। महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूनं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता, निकालाला 2 दिवस बाकी, खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार, 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचा सॅटेलाइट सर्व्हे, आमची सत्ता नक्की येणार, संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोल नंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। एक्झिट पोलनुसार राज्यात 100% महायुतीचं सरकार येणार, छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त। महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, बच्चू कडूंचं विधान। महाविकास आघाडीला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळणार, तर इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याचा अंदाज। टीव्ही9 रिपोर्टर पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक। एक्झिट पोलनंतर भाजप ॲक्शन मोडवर, जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांशी भाजप नेते संपर्क साधणार, विजय बंडखोरांवरची कारवाई भाजप मागे घेणार, सूत्रांची माहिती। पुण्यात पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, निकालाआधीच सचिन दोडके आणि अश्विनी कदम यांच्या अभिनंदनाचे बॅनर। दिल्लीत आज भाजप आणि महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, निवडणूक निकालासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल, एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 10 ते 20% घसरण। अदानींना अटक झाली पाहिजे, मोदी अदानींचं संरक्षण करतायत, राहुल गांधींचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदेंसह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, बजाजनगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई। परळीत पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानं आज घाटनांदूर बंदची हाक, जाधव यांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। राज्यातील किमान तापमानात घट, पुढील आठवडाभर तापमानातील आणखी घट होण्याची शक्यता, पुण्यात सर्वात कमी 12.2 अंश तापमानाची नोंद। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।